नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज खूप दिवसांनी मी आले आहे परत। थोडंसं बिझी होते, थोडं शेड्यूल खूप टाईट होतं, त्यामुळे व्हिडिओ नाही करता आले। आज आपण डिस्कस करूया की आपण सारे आपली गडबड असते, बायकांची नेहमी काही ना काही चालू असतं, दुसऱ्यांचं काम करायचं असतं, घरातल्या मुलांना वगैरे सांभाळायचं असतं। तर हे सगळं करताना सगळं टाईम मॅनेजमेंट कसं करावं, आपण सगळ्या गोष्टी वेळेत कशा पूर्ण कराव्यात आणि आपला दिवस प्रोडक्टिव्ह कसा बनवावा। आपल्या सर्वांच्या मागे सकाळपासून गडबड असते। जर आपण हाऊसवाईफ जरी असू तरी पण खूप सारे कामं असतात। घर म्हणजे एक फॅक्टरीच असते, दिवसभर काम चालूच असतात, एक ना दोन कामं चालूच असतात आणि थकवा पण जाणवतो, तरी पण कंटिन्यू आपण करत असतो। आणि जर आपण बाहेर कामाला जात असू तरीसुद्धा गडबड आहे। सकाळी उठून पटापट आवरणे, ऑफिसला जाणे, कामावरून परत आल्यानंतर सुद्धा खूप काही टास्क असतात जे झोपेपर्यंत आपण ते कंप्लीट करत जातो। तर अशा वेळी कधी कधी खूप सारे कामं राहून जातात। कधी आपण विसरतो, कधी लाईट बिल पे करायचं विसरतो, कधी कुठलं काम आपण विसरून जातो आणि मग नेक्स्ट डेला आपल्याला थोडी चिडचिड होते की अरे हे झालंच नाही, ते झालंच नाही। कधी गॅसवाल्याला कॉल करायचा राहिला, ते पण नाही झालं। मग असं जेव्हा चिडचिड व्हायला लागते तेव्हा असं आपण स्वतःलाच ब्लेम करत जातो की आपण इफिशियंट नाही आहे, कंटाळा येतो। किंवा उदाहरण घ्या, एखाद्या वेळेस व्यायाम करायचा असेल, आपण एकदम शेड्यूल ठरवतो की नाही आता या टाईम टू या टाईम आपण 1 तास फिरायला जाणार किंवा मग जिमला जाणार किंवा मग घरी तरी काहीतरी छोटासा तरी व्यायाम प्रकार करावा, पण असंही होत नाही। खूप गडबड होते, वेळ मिळत नाही, कंटाळा येतो, सकाळी सकाळी झोप येते। तर ह्या साऱ्या कारणांमुळे ते राहून जातं। म्हणजे शेड्यूल कितीही टाईट बनवा, कितीही चांगलं बनवा, पण ते फॉलो होत नाही। आणि आपण आपल्याला पुश करून करून काही कामं जबरदस्तीने, काही मन मारून किंवा काही जस्ट आता करायचेच आहेत, काही हो केल्याशिवाय काही गत्यंतर नाही असं म्हणून करत जातो आणि ते कामं आपण एन्जॉय करत नाही। किंवा मग कधी कधी इतकं आयुष्य कंटाळवाणं होऊन जातं की असं वाटतं अरे यार ब्रेक पाहिजे, कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे। सारं हे रोजचं धकाधकीचं जीवन सोडून, हे पैसे कमावण्याच्या मागं पळण्याची धाव सोडून स्वतःसाठी 5-6 दिवस, ॲटलिस्ट 1 वीक, 1 मंथ थोडंसं ब्रेक घ्यायला पाहिजे, असंही कधी कधी वाटायला लागतं। पण तेही शक्य नसतं, कारण काही खूप सारे कमिटमेंट असतात, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि असा ब्रेक जरी मिळाला, 7-8-10 दिवस सुट्टी जरी मिळाली तरीही आपण एन्जॉय करत नाही, कारण आपल्याला तेच कामं आठवत राहतात। सुट्टीमध्ये देखील आपण जर दुसरीकडे गेलो, बाहेर फिरायला कुठे गेलो काय, तरी पण आपण फोनवर इन्स्ट्रक्शन्स देणं, कामं आपण बघणं किंवा लॅपटॉप घेऊन ते कामं करत बसणं, असं आपल्या मागचं शेड्यूल असं आजकालचं झालेलं आहे। तर या सगळ्यामध्ये जर आपल्याला एन्जॉय करायचं असेल, या सगळ्या शेड्यूलमध्ये देखील आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची असेल, तर आपण एक टाइम टेबल बनवायला हवा की असं नाही की खूप सारे कामं एकाच दिवशी झाले पाहिजेत, असं काही नसतं। तर आपण 4 ते 5 टास्क जे खूपच इम्पॉर्टंट आहे ते आधी ठेवायचे, नंतर जे एका आठवड्यामध्ये केले तरी चालू शकतील। किंवा मग पेंडिंग टास्क आहे, त्यांना तुम्ही पेंडिंग टास्कची टू डू लिस्ट आपण जी म्हणतो, ती टू डू लिस्ट आपण बनवून ठेवायची। नेहमी ती टू डू लिस्ट चेक करत जायची, जे मी नेहमीच करते, ऑफिसमध्ये असताना देखील करते आणि जर मी सुट्टीवर असेल तरी पण मी टू डू लिस्ट बघत जाते की काय राहिलंय, काय कंप्लीट झालंय आणि कसं कसं कंप्लीट झालंय। यामुळे फायदा असा होतो की कामं वेळेवर कंप्लीट होतात, आपल्याला वेळ पण मिळतो आणि ते काम पेंडिंग राहिले हे आपल्या डोक्यामध्ये पण नेहमी चालू राहत नाही की ते पेंडिंग राहिलं करायला पाहिजे असं। तर हे करू शकतो। जर आपल्याला टू डू लिस्ट नाही बनवायची असेल तर फोनमध्ये पण आपण कीप नोट्स असतात, तर कीप नोट ते जे आहे ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये पण तुम्ही नोट्स बनवून ठेवू शकता। एव्हरीडे नोट्स चेक करा किंवा मग कॅलेंडर, गुगल कॅलेंडरवर पण टाकू शकता। ते पण आपण एक चांगलं माध्यम आहे की नेहमी गुगल कॅलेंडरवर टाकलं, समजा कोणाचा वाढदिवस वगैरे असेल आणि आपल्याला ते विश करायचं असेल, आपल्याला नाही लक्षात राहत, तर आपण ते कॅलेंडरवर टाकून त्या व्यक्तीला विश करू शकतो। तर असं खूप सारे मेथड्स आहेत की ज्या मेथड्सनुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल आणि शेड्यूल ठरवून त्यानुसार ॲक्ट करू शकता। आणि तर हे तुम्ही फॉलो करून असं तुमचं टाइम टेबल आणि शेड्यूल जर बनवलं तर वेळेत सगळी कामं पूर्ण होतील आणि तुम्हाला असं वाटणार नाही की काही पेंडिंग राहिलं आहे किंवा मग या महिन्यात हे करणं होतं ते राहून गेलं आहे, नेक्स्ट मंथ करावं लागलं। काही डेट्स चुकल्या तर फाईन देखील भरावं लागतं, तर डेट्स ती चुकणार नाही, त्या डेट्सला बरोबर तुम्हाला आठवण येईल, रिमाइंडर येत जाईल, तर तुम्ही ते बघून करू शकता आणि वेळेत कामं कंप्लीट करण्याकडे कल आपला होईल। कारण कसं आहे, आपण जितका जास्त आळस करू, जितका जास्त लेझीनेस असेल, तितकं आपल्याला ते काम नाही करावं वाटत आणि त्यामुळे कसं सारं पेंडिंग राहतं, उत्साह राहत नाही। जसं वयाच्या 20मध्ये जेवढा उत्साह असतो खूप काही करण्यासाठी, धावपळ करण्यासाठी, तो उत्साह 40मध्ये नसतो।
मग अजून पुढच्या वर्षांमध्ये तर अजूनच उत्साह कमी होत जातो, कारण खूप काही शरीरामध्ये बदल होतात, मानसिक बदल होतात, वातावरणात बदल होतात. तर या सर्वामुळे उत्साहही कमी होत जातो. तर नेहमी सतत आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी आपलं टू डू लिस्ट किंवा आपली जी नेहमीची शेड्यूल आहे ते तुम्ही टाईट ठेवा. शेड्यूल नेहमी आखा, कारण विदाऊट शेड्यूल, विदाऊट प्लॅनिंग दिवस असा जातो, वेळ निघून जाते आणि मग आपल्याला कळतच नाही की अरे आज तर पूर्ण दिवस आपण वेस्ट केला. इवन संडे असताना मला असं वाटतं की अरे संडेला तर मी काहीच केलं नाही पूर्ण दिवस. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.